परवा दिवशी जनता न्यायालय पार पडले। या जनता न्यायालयामध्ये भाजपाने सत्ता पालटासाठी आणि शिवसेनेचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा एकूण खेळखंडोबा करण्यासाठी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी धरून एक कट कारस्थान केले, राजकीय षडयंत्र करत त्यात ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनचा वापर केला। इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी एक अत्यंत खोटारडा निकाल म्हणण्यापेक्षा भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली। या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट आम्ही परवा दिवशीच्या महापत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडल्या। यामुळे भाजपाचा पोटशूळ उठणे किंबहुना जळफळाट होणे फार स्वाभाविक होते। भाजपाचा जो एकूण जळफळाट झाला आणि नार्वेकरांनी त्यानंतर जे एकूण सार्वसार्वी करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं पाहता महाराष्ट्रातलं वातावरण भाजपाच्या सूडबुद्धीमुळे, भाजपाची कपटनीती उघडी झाल्यामुळे आणि शिंदे गटाने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे षडयंत्र काय प्रकारे रचलं होतं, ते षडयंत्र परवा दिवशी उघड झाल्यानंतर भाजपाला अतोनात भीती वाटायला लागली आणि आपण एवढी कटकारस्थानाची जी खिचडी शिजवलेली आहे ती खिचडी आता बिघडते की काय असं वाटून एक नवी खिचडी समोर आणण्याचा प्रयत्न केला। निव्वळ आणि निव्वळ जनता न्यायालयाच्या त्या एकूण परिणामकारकतेचं जे वातावरण महाराष्ट्रात तयार झालं त्याकडून लक्ष हटवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी रात्री सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली। आज सकाळी राजन साळवी साहेब यांच्या घरी एक धाड टाकायचा पुन्हा एक केविलवाना प्रयत्न केला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।